पंजाबी ड्रेसची पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग परफेक्ट व्हिडिओ पूर्णचा पूर्ण नक्की बघा. तर जय स्वामीनारायण, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर बघा, आज 5 मीटरचा कपडा घेतलेला होता. त्याच्यापैकी मला 2.5 मीटर कपडा मी वेगळा काढला होता आणि 2.5 मीटर मी घागऱ्यासाठी यूज केलेला होता. तर हा कपडा माझ्याकडे भरपूर दिवस झाले होता. तर म्हटलं चला आज आपण मस्त पॅन्ट शिवूया. तर टोटल लेंथ होती, त्याच्यातून 9 इंच मी नेफापट्टीसाठी मायनस केली. टोटल लेंथ 42 इंच होती, त्याच्यात 2 इंच मी ॲड केले आणि पूर्ण मी लेंथ टाकून घेतली. आणि 10 इंचावरती क्रॉच एरियासाठी घेतला, 8 इंच बॉटम घेतला आणि तिथून क्रॉस लाईन ड्रॉ केली. आणि घडी जितकी असते 2.5 मीटरची पूर्ण टाकलेली आहे. आणि असंच्या असं मी कट करून घेतलं. किती सोपी पद्धत आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, हे जे तिरपे कपडा आहे शिल्लक राहिलेला, तो एकदम क्रॉसमध्ये ठेवून जर तुम्हाला कमी कपडा पडत असेल तर या पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने नेफा तयार करू शकता. आणि फक्त करण्याची पद्धत आहे की एकावर एक तो क्रॉस, कमी जो भाग आहे म्हणजे तिरपा जो भाग आहे तो मोठ्या भागाकडून ठेवायचा आणि असाचा असा शिवून घ्यायचा. ओके, तर मी जशी घडी केली आहे तसा त्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर सोप्या पद्धतीने तो नेफा तयार होऊन जातो. तर मी ते पूर्ण जॉईन करून घेतलेला आहे जसं ठेवलं होतं. 11 इंचाचा बेल्ट रेडी झालेला आहे. आणि हा कपडा आपल्याला आतमधून कट करून त्याला आपण सरळ शिलाई टाकून घेणार आहे. आणि असाचा असा जर पसरवला हा कपडा तर पूर्ण आपला नेफापट्टा तयार होणार आहे. आणि नेफापट्ट्यासाठी हा थोडा कमी पडतो, त्याच्यासाठी मग मी त्याला दुसरासुद्धा पट्टा जॉईन करते, कारण की भरपूर मार्जिन कमी पडत होतं. आणि मोठं जर माप असलं तर मोठ्या मापासाठी नेफापट्टा हा थोडासा असा जॉईन करूनच करावा लागतो. आता बघा, तर टोटल आहे 12-12.5 इंचाचा पट्टा रेडी झाला आहे. तर आता हा जर आपल्याला कमी करायचा आहे तर जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं आहे. आणि दुसरा जो आपण नेफा तयार केला होता तो त्याला जॉईंट करून घेऊ डबलचा. आणि टोटल कसं घ्यायचं, कमरेचा जो भाग आहे त्याचा 1/4 करायचा आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 इंच जास्तीचं ठेवायचं. 6 इंचसुद्धा घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इलास्टिक टाकायची आहे, इलास्टिक टाकू शकता. किंवा मग नाडीपट्टी करायची तर नाडीपट्टी करू शकता. ओके, तर बघा, माप व्यवस्थित घेऊन घ्यायचे. नेफापट्टा जेवढा पाहिजे आहे 8 इंचाचा तो पण तसाच असतो. कमरेचा जो सीटचा जो 1/4 आहे तो करायचा आणि त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचं. कशासाठी, तर नेफापट्टीच्या आपला बेल्ट जो असतो बेल्ट पुरवायचा त्याच्यासाठी. ओके, तर आता हे बघा, मी अशी व्यवस्थित शिवून घेतलेला आहे. आता शिवत असताना मी याच्यामध्ये गॅप ठेवलेला आहे बघा. तर हा जो गॅप आहे हा गॅप कशासाठी असतो, तर नाडीपट्टीसाठी गॅप असतो बघा. वरपासून अर्धा इंच शिवत आणलेलं होतं आणि तिथून सुई उचलून व्यवस्थित ते शिवून घेतलं होतं. आणि इथं हे दिसतंय नाडापट्टीसाठी जागा सोडलेली आहे, ती पण तुम्ही बघू शकता. दाब शिलाई देऊन दिली. आता हे जे नाडीपट्टीसाठी ठेवलेलं आहे तिथून आता याचा पूर्ण भाग आपण आधी जे एक्स्ट्राचा आहे ते कट करून घेऊ. आणि 4 फोल्डमध्ये आपण त्याला नॉचिंग करून घेऊ. तर 4 फोल्डमध्ये नॉचिंग याच्यासाठी करायची असते. आता दोन्ही बाजूने नॉचिंग करायची, या साईडने आणि त्या साईडने दोन्ही बाजूने. तर आता हा जो नाडापट्टी आहे बघा, नाडापट्टी कशी तयार झालेली आहे. जो बाजू ओपन आहे त्यातून आपण नाडीपट्टी पुरवू शकतो. आता हे पूर्ण नाडीपट्टी तयार झाली. आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे फोल्डिंग करून ओपन केली. आणि आपला जो भाग आहे पायाचा, तो पायाचा भाग त्या याच्यावरती प्रॉपर ठेवायचा आहे. आणि जे मी नॉचिंग केलेली होती, पहिलं नॉचिंग खालच्या जी नॉचिंग आहे त्याच्याबरोबर मॅचिंग करायचं, म्हणजे कट केलेला जो कपडा आहे त्याला मॅचिंग करून घ्यायचं, मॅच. आणि हे डाच याच्यासाठीच परफेक्ट असतात की वरची जे लेयर्स असतात आपले, जे पॅन्टचे जे निऱ्या घेणार आहे त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. 4 ठिकाणी नॉचिंग करावे लागते, पुढून मागून साईडला, असं लक्षात ठेवायचं. 4 ठिकाणी हे नॉचिंग येत असते. आणि जितका कपडा आहे तितक्या आपल्याला त्या भागावरती पूर्ण गोल असा अडकवायचा असतो. मग तो कमरेवरती असो किंवा मग कमरेच्या साईडवरती आपला हिप बोन जे असतात त्याच्यावरती तर चालू शकतं. ओके, तर बघा, व्यवस्थित असं झालेलं आहे. आणि याला मी पूर्णची पूर्ण डबल शिलाई करायची आहे, तर ती आपण करून घेणार आहे.
आणि हे पूर्ण डबल शिलाई जर केली तर फिनिशिंग प्रॉपर येत असते. आता पॅन्ट खूप मोठी होती माझी, 40 ते 45 मापाची माझी ही जी पॅन्ट आहे ती होती, कारण की थोडी मोठीच करायची होती. आणि याला आपल्याला लावायचं आहे बॉटमला. बॉटम आधी बघून घ्यायचं की वरचा भाग कोणता आहे, आणि बॉटमच्या परफेक्ट मापानुसार आपण बेल्ट रेडी करून घेऊ. आणि हा आहे कॅनव्हास पट्टा. आता हा जो पट्टा आहे तो एका बाजूने प्रेससुद्धा करू शकता, पण मला प्रेस करायची काही एवढी गरज वाटली नाही, कारण कपडा पण एकदम मऊ आहे आणि व्यवस्थित आहे. तर डबल शिलाई किनाऱ्यावरती टाकून घेतली आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता. झिगझॅगमध्ये नागमोडी शिलाई टाकून घ्यायची आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे. आणि असा बॉटम आपल्याला दुसरासुद्धा तसाच घ्यायचा आहे. फक्त सीधी बाजू जी आहे ती आतमधून ठेवायची आणि उलट्या बाजूवरून आपल्याला तो पट्टा लावायचा आहे. तर हा कॅनव्हास पेपर आहे आणि खूप सुंदर आणि सुंदर असा त्याची फिनिशिंग येत असते. जर कॅनव्हास पेपर तुम्ही नाही यूज करू शकले तर तुमच्याकडे दुसरा बारीक कॅनव्हास असतो गड्याचा, तो कॅनव्हाससुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि याच्यामध्ये टाकू शकता. आता मी हा बेल्टचा पूर्ण बंडल घेऊन आली होती. तर आता बघा, इथूनच आपल्याला शिलाई कंटिन्यू करायची आहे. आणि थँक्स फॉर वॉचिंग. जय श्री स्वामीनारायण. थँक्यू.